काय उद्योग नाही तुम्हाला? हा, इथे कसला शहाणपणा दाखवता तुम्ही? हे तू हो बाजूला. अरे तू हो बाजूला. तुला काय माहिती या बाईने काय केलंय ते? तुम्हाला माहितीये? तुम्हाला माहितीये का खरं काय ते? खरं काय ते जगासमोर आलंय. तिने तिच्या फॅक्टरीतल्या लोकांचा जीव घेतलाय. हे कोणी सांगितलं तुम्हाला? एखाद्या गोष्टीचा कसा बाऊ करायचा ना, ते तुमच्यासारख्या रिकामटेकडे लोकांकडूनच शिकायला पाहिजे. हे रिकाम टेकडा कोणाला बोलतोस रे? या बाईने तुझ्या फॅक्टरीतल्या लोकांचा जीव घेतलाय. हे कोणी सांगितलं तुम्हाला? तिकडे एका मूर्ख मुलीने पार्टी दिली, त्या पार्टीत फूड पॉइझनिंग झालंय, त्यामुळे झालं हे सगळं. आणि या सगळ्याचा पोलीस शोध घेत आहेत, त्यामुळे राधावर उगाच ताशेरे उडलेले मला चालणार नाहीयेत. अहो पण तिच्याकडे बाटलीचं बिल तुम्हाला माहिती आहे ना? अरे कुठली बाटली, कसली बाटली? काही सिद्ध झालेलं नाही अजून. कोर्टात केस चालू आहे. कोर्टात काय केस लांबते. ही बाई सुटेल गरिबांचा जीव घेऊन. तुम्ही ज्या गरीब लोकांबद्दल बोलताय ना, त्याच गरीब लोकांना हिने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. सगळे पैसे खर्च केलेत, दिवस रात्र सेवा केली आहे त्यांची. आणि ह्याचा प्रूफ हवा असेल ना, तर जाऊन विचारू शकता त्यांच्या वस्तीमध्ये. आणि तुम्हाला कोणी सांगितलं हे? तुम्हाला ज्यांनी भडकवून पाठवलं ना, त्यांना विचारा या गरिबांबद्दल त्यांना काय वाटतंय ते. हे तुला भारी पुळका आला रे या बाईचा. हो ते तर दिसतंच आहे. ते बिचारी तिथे ऍडमिट आहेत आणि ही इथे मजा करते. एकतर ही बाई म्हणू नका. तुम्ही ज्या बाईबद्दल बोलताय ना, त्या बाईचं नाव राधिका सुभेदार आहे. आणि याच राधिका सुभेदारने एक राधिका मसाले नावाची कंपनी उभी केली आहे. आणि याच राधिका सुभेदारने तिच्या माणसांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. हे मीडियावाले वाटतील ते दाखवतात आणि तुम्ही त्यांची री ओढता फक्त. कोणावरही आरोप करण्याच्या आधी खरं खोटं काय हे जाणून घ्यायला हवं. हे जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य हे कळत नाही तुम्हाला? कोणालाही रस्त्यात गाठायचा आणि वाटतील ते आरोप करत सोडायचा हा गुन्हा नाहीये का? अरे बघा कसा बाजू घेऊन बोलतोय. या माणसाला नेमलंय वाटतं मार्केटिंग साठी. किती पैसे दिले रे तुला? शट अप. काय शटअप? काय प्रकार चालू आहे हा? आणि तुला काय हिची एवढी दया? कारण राधाने काहीही केलेलं नाहीये. तू हो रे बाजूला. ह्या बाईला आम्ही सोडणार नाही. या अरे चल तू बाजूला. हे कोण ऐकून रे तू हिचा? मी कोण आहे? मी होणारा नवरा आहे तिचा. आणि माझ्या बायकोकडे जर कोणी बोट उचललं ना, तेच बोट तोडायला मागे पुढे बघणार नाही मी. चला निघा आता, निघा. रडू नको, काही नाही होणार आहे तुला. हं? काही नाही होणार, शांत. काय वडापाव सॉलिड आहे. तू पण का? थांब केड्या, मला जरा विचार करू दे. तू विचार करते? व्हॉट्स सो फनी? मी विचार नाही करू शकत का? नाही नाही, कर कर. कधी कधी विचार पण करायला पाहिजे. पण मला ना खूप आवडला शन्या. काय म्हणजे आज तू मला बोलवलंस, वडापाव खायला दिलास. हा, नाहीतर फक्त गुरुच बोलवतो, मला खायला देतो. आजकाल तू पण देतेस. व्हेरी गुड व्हेरी गुड. हळूहळू सुधारते तू. केड्या, मी तुला इथे खायला नाही बोलवलंय. माझं काम आहे तुझ्याकडे. तेच म्हटलं मी, अशी कशी सुधारली? काय काम आहे ते सांग सरळ सरळ. आणि ओय, पैसे बिसे मागणार असेल तर मागू नको. माझ्याकडे पैसे नाही मला आहे. माहितीये तुझ्याकडे पैसे नाही आहेत. मी नाही आले तुझ्याकडे पैसे मागायला. ओके लिसन ना केड्या, मला ना एक खोटं बिल बनवून देशील? बिल खोटं? खोटं बिल म्हणजे? म्हणून नाही नाही नाही, मला नाही जमणार. हे बिल वगैरे नाही जमणार. केड्या केड्या प्लीज 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 असं नको ना करूस. प्लीज मला हेल्प कर ना यार. असं का वागतोस? मी तुला एवढं खायला दिलं, तू नाही काय म्हणतोयस? अगं खायला काय दिलं? वडापाव ना, याचे पैसे देतो. पण मी ते खोटं बिल वगैरे नाही बनवणार. हा, नको ना वागू असं केड्या. प्लीज तू माझा बेस्टी आहे ना, प्लीज मला हेल्प कर ना. अगं पण बिल बनवणं सोपं नाहीये. प्लीज ना केड्या. ठीक आहे फाईन. मग मी एक काम करेन, मी सगळ्यांना जाऊन सांगेन की तू गॅरीला हेल्प केली होतीस 35 करोड चोरायला. असं नको करू ना, तू माझी बेस्टी आहेस ना. आता का तुझ्यावर शेकलं म्हणजे मी तुझी बेस्टी का?
केड्या यार, तू गॅरीला इतकी हेल्प केलीस, मला एकदा तरी हेल्प कर. अगं पण मी काय म्हणतो, कशाला जातेस या वाटेला, नको जाऊ, सगळं हे बरोबर तू नाहीये. कोणाच्या साईडनेस? मी माझ्या साईडनी आहे, पण शहाणी असशील तर तू हे करू नको, ती राधिका फाडून खाईल तुला. अरे ती राधिका मला पकडायच्या आत मीच तिला अडकवेन, बघशील तू. पण तू गॅरीला विचारलंयस का? म्हणजे गॅरीने हो म्हटलंय का? तू त्याचं राहू दे ना, मी तुला सांगितलंय तेवढं कर प्लीज. आणि केड्या, कोणालाही कळलं नाही पाहिजे मी तुला हे काम सांगितलं. हे बिल कोणालाही सांगायचं नाही. जा 100 रुपीज घे आणि जा वडापाव खात जा. जा जा. बाय, गुड बाय. थँक गॉड. हा चना बोल. नाही, मी एवढंच सांगायला फोन केलाय की राधिकाच्या अगेन्स्ट जो प्रूफ आपल्याला वापरायचा आहे त्याची सोय होईल थोड्याच वेळात. अरे वा, तुला फास्ट काम करतेस ग. ऑफकोर्स, मी जे ठरवते ते मी करते. बाय द वे, तुम्ही काही केलं का नाही जमत आहे? ए, माझं पण काम एकदम चोख असतं. पण आजच नेमका घोटाळा झाला. ठरवलं होतं एक आणि झालं भलतच. व्हॉट डू यू मीन? म्हणजे मी माणसं पाठवली होती त्या राधिकाच्या मागावर तिला घाबरवायला, दम द्यायला. मध्ये तो तिचा लवर आला ना, सगळा घोटाळा केला त्याने. कोण, सौमित्र? हा तोच तो. त्याने वाचवलं तिला. आज काही ती माझ्या तावडीत सुटत नव्हती. आज न उद्या ती माझ्या तावडीत सापडेलच. बघ मी काय करते. नाही ठीक आहे, आपणही बघूया ना सौमित्र तिला किती वेळा वाचवतो ते. राधिकाला ट्रॅप करणं खूप सोपं होईल आता. हे बघा उर्मिलाताई, मला राधिका मसाले ॲट एनी कॉस्ट कॅप्चर करायचे, त्यामुळे राधिकाला अटक झालीच पाहिजे. आणि तुम्ही लक्षात ठेवा, जर राधिका मसाले माझी झाली तर सगळं फंडिंग तुमच्या पार्टीला मी देईन. वा, आता शनाया बाई बघतच राहा ही उर्मिला म्हात्रे राधिका सुभेदारची कशी वाट लावते ती. गुड. राधा, शांत होशील का जरा? मला क्षणभर वाटलं की सगळं संपलं. तू नसतास तर काय केलं असतं. पण मी होतो ना तिथे. आणि हे बघ राधा, तुझ्यावर संकट आलंय म्हटल्यावर मी असणार आहे तुझ्या सोबत कायम. प्लीज धीर सोडू नकोस, प्लीज. मला नाही सहन झालं रे. सगळं घडलं आणि सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. जणू काही मी सगळं केलंय, मी अन्नात विष टाकलंय. राधा सोड ना, तू या लोकांचा का विचार करतेस? मीडियाची लोक आहेत ती, त्यांचं काम आहे ते चर्चा करणार, गॉसिप करणार. त्यांना फक्त ब्रेकिंग न्यूज मिळवायची असते. राधा, तू सोड, त्यांचा नको विचार करूस एवढा. ते त्यांचं काम आहे, ते करतायत, संपला विषय. आणि तुझ्या माझ्याबद्दल जे काही बोलले त्याच्याबद्दल काय? ते असं कोणी बोललं ना आपल्या नात्याबद्दल की मला नाही सहन. राधा, या लोकांचा विचार नको करूस तू. लोक आपल्याला नावं ठेवणारच आहेत, आपल्या नात्याला नावं ठेवणारच आहेत. म्हणून आपलं नातं लगेच संपणार आहे का सांग? उद्या आपलं एकमेकांवरचं प्रेम या गोष्टींमुळे कमी होणार आहे का? राधा, जगात हीच लोक जास्त आहेत. त्यांना जे हवंय ते कधीच मिळालेलं नाही. अल्पसंतुष्ट लोक आहेत. त्यामुळे ज्याला जे हवंय ते मिळालंय ते बघवत नाही त्यांना. आणि राधा, हे सगळं मी समजवतोय तुला. इतर वेळेला तू धीर देत असतेस आम्हाला. आणि प्लीज यार, खचू नकोस राधा, प्लीज. खचले नाही, मी थकले या सगळ्यामुळे. हे असं कोणी तुम्हाला बोललेलं मला नाही सहन होत. सौमित्री, माझ्या आयुष्यात तुम्हीच आहात की जी माझी माणसं आहात. माझी आई, बाबा, अथर्व, तू. मला कोणी काही बोललं तर मी नाही सहन करू शकणार. तुमच्याशिवाय नाही जगू शकणार. राधा, नको ना रडू, प्लीज. राधा, तुम्हाला काही झालं तर मी कशी जगू? कोणाला काही नाही होणार, मस्त आहेत सगळे. आणि हे बघ राधा,
तू या प्रकरणातून लवकरात लवकर बाहेर पडावीस म्हणून मी हवं ते करेन. माझ्या ओळखी वापरेन, काहीही करेन, पण तुला काहीही होऊ देणार नाहीये मी. गॅरी गॅरी बाहेर ये पटकन. काय ग? गॅरी आय एम सो हॅपी टुडे. काय झालं, एवढी खुश का होतेस तू? कारण मला जे काम करून घ्यायचं होतं ते झालं. दॅट्स व्हाय आय एम हॅपी. शना एक मिनिट. हे बघ कसलं काम. ऐक मी तुला एकदा आधीच सांगितलं होतं, आता कुठल्याही लफड्यात पडायचं नाहीये आपल्याला. हे बघ आधीच हे सिच्युएशन फार काही सोपी नाहीये, कळतंय ना तुला? आणि तू न विचारता गेली कुठे होतीस? काही सांगितलं नाही, काही नाही, गेलीस डायरेक्ट आणि फोनही उचलत नाही. मी आपला कधीच रिलॅक्स रिलॅक्स. किती पॅनिक होतोयस? का मग पॅनिक नको होतो. काय करू शनाया, सिच्युएशनच अशी ना इथे. त्या बायका काय येतात, पोलीस काय येतात, त्या राधिकाच्या कारमध्ये ती बॉटल काय सापडते. शनाया काय चाललंय सगळं? एक मिनिट. शनाया मला खरं सांग, हे सगळं तू राधिकाला फसवण्यासाठी तर नाही करत? एक्झॅक्टली करेक्ट आहे. माझं गॅरी किती हुशार आहे ग. तुला माहितीये का, मी राधिकाला अडकवणार आहे. तिची उर्मिला मात्र ना, तिच्याबरोबर माझं डील झालंय आणि मला आता डुप्लिकेट बिल पण मिळणार आहे. कसलं बिल? अरे तिची पॉइझनची बॉटल सापडली ना राधिकाच्या गाडीत, त्याचं डुप्लिकेट बिल. आता ते बिल मला लवकरात लवकर ऑफिसमध्ये जाऊन ठेवायचं आहे आणि मग पोलीस जेव्हा झडती घेतील तेव्हा त्यांना ते बिल सापडेल आणि मग राधिकाला अटक होईल आणि आपल्या मागची कटकट कायमची जाईल. आय एम सो हॅपी फॉर दॅट. शनाया एक सेकंड, हे बरोबर नाहीये. काय विचार करतेस तू? हे बघ राधिकाचा याच्याशी कसलाही संबंध नसताना तिला असं अडकवणं बरोबर नाहीये. तू मी एक काम करतो, मी राधिकाला सांगून येतो. गॅरी तू कुठेही जायचं नाहीये. शनाया असं बरोबर नाहीये. राधिकाला कशाला अडकवायचं? प्लीज मला सांगू दे. ठीक आहे, जा तिला जाऊन वाटेल ते सांग. मी तुझ्याबद्दल जगाला काय सांगते ते बघ. काय? तुला जे काही सांगायचं ना राधिकाला ते तू जाऊन सांग. मग मी तुझ्या कुठल्या गोष्टी जगाला सांगते ते बघच. शनाया तू ब्लॅकमेल करतेस मला? तसं समजावं होतं गॅरी, पण माझ्याकडे आता दुसरा ऑप्शन नाही. गॅरी आता राधिकाला अटक होणारच आणि मी जे ठरवलंय तेच होणार आहे. त्याच्यात कोणीही मध्ये येणार नाही, तूही. ठीक आहे, एनिवेज मी आले फ्रेश होऊन. ओके बाय. खरंच वाटलं नव्हतं की ती बाई या थराला जाईल. मला तर वाटतं ती माणसं ही तिचीच असली पाहिजे. खा बाई राधिका, तू एक काम कर बरं, तिला सडेतोड उत्तर दे ना. तू धीर सोडू नको बा. त्याईनं आयुष्यामध्ये काही जमत नाही ना, ती माणसं अशी सगळ्यांना त्रास देत राहते, हो की नाही? नाही, त्या उर्मिलाबाईचा काहीतरी स्वार्थ आहे नक्की याच्या मागे. त्या हॉस्पिटल मधल्या आजारी माणसांची काय कोणाशी काही देणं घेणं नाहीये तिचं. राधिका तू शांत हो बरं. मला आता काय करावं ते काहीच सुचत नाहीये. नाही, आपण ना लवकरात लवकर प्रेस कॉन्फरन्स घेऊया. राधिका उगाच वेळ घालवू नकोस, सगळ्यांना सांगून टाकतो. नाही बाबा, मला आता ना काहीच करावंसं नाही वाटत आहे. राधा, आपलं बोलणं झालंय ना. सौमित्र, या सगळ्यामध्ये तुला काही झालं असतं तर? राधा प्लीज यार, माझी काळजी नको ना करूस प्लीज. राधा मला काही होणार नाहीये, तू काय एवढी काळजी करतेस माझी? सौमित्र, मला सगळ्यांचीच काळजी वाटते. त्या लोकांपैकी कोणी ऐकलं नसतं आणि तुला काही झालं असतं तर? माझ्यासाठी सगळ्यांशी लढायला तयार झालास तू. सौमित्र, मला खूप काळजी वाटते रे. हे सगळं ना माझ्यामुळे झालंय. मी तुझ्या आयुष्यात नसते ना तर हे झालंच नसतं. राधा, हे असं परत बोलायचं नाहीये, आत्ताच सांगतोय तुला. माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर राधा. आता तुझ्यावर संकट आहे तरच कसोटी लागणार आहे ना माझ्या प्रेमाची. हे बघ राधा, कोणी काहीही बोललं ना तरी आपलं लग्न होणार आहे. काही झालं तरी आपलं लग्न होणार आहे, कळलंय?
कीर्ती वेळेत पोहोचलं पाहिजे, प्रेस कॉन्फरन्स आहे, ट्रॅफिक लागायला नको. नाही लागणार, पोचू वेळेत आपण. राधिका, काय आहे? राधिका मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. रेवती थांब, मी बोलते. काय बोलायचंय तुम्हाला आता? राधिका मला खरंच तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. महत्वाचं असं काय राहिलं आपल्यामध्ये? राधिका, हे जे काही झालं ना त्याच्यामध्ये माझा काही हात नाहीये. हे मी काही केलेलं नाहीये ना, शनायाने केलंय. अच्छा, हे सांगायला आलात का तुम्ही इथे? शनायाची बाजू घ्यायला आलात? नाही राधिका, मी कुणाची बाजू नाही मांडत आहे. मी फक्त हे सांगायचा प्रयत्न करतोय की हे बघ, यामध्ये तुला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतंय. मी फक्त वॉर्न करायला आलोय तुला. तू जरा सावध राहा. दॅट्स इट. एक मिनिट, हे सगळं ना तू सांगायची गरज नाहीये आम्हाला. तेच, आजपर्यंत जे काही केलंयस ना तेवढं पुरेसं आहे. ह्यापुढे जे काही करायचे ते करायला आम्ही समर्थ आहोत. राधिका तू तेव्हा आम्हाला काही सांगायला येऊ नका. तुमच्या कोणत्याच गोष्टीवरती मी विश्वास ठेवणार नाही. तुमच्या कोणत्याही भूलथापांना आम्ही बळी पडणार नाही, सांगून ठेवते. चल रेवती. माय गॉड, केवढी घाबरले मी, इडियट. तुला कळत नाही? मी मॅडम तिकडे जात होतो. कशाला तिकडे जायचंय तुला? ते फडका मारायला. इट्स ओके. पण मॅडम आज तुम्ही एवढ्या लवकर? हो ऑफकोर्स. अरे राधिका मॅडमनी मला एवढं वाचवलंय, एवढं म्हणजे मला फेवर केलाय, तर मग आज त्या प्रेस कॉन्फरन्स करणार आहे, तर मी पण म्हणलं थोडं लवकर जावं, थोडी हेल्प करावी ना, काय हवं काय नको बघावं. सो एक काम करा रामू दादा, हे पैसे घ्या आणि ते आपल्याकडे प्रेसचे सगळे लोक येतील ना, त्यांच्यासाठी कोल्ड्रिंक्स आणि समोसा घेऊन या. जा. कशाला मॅडम? कशाला म्हणजे काय, ते येतील ना मग घेऊन या. जा. बरं ठीक आहे, हे थोडं फडका. नको फडकं बिडकं, आता तुम्ही जा आणि पटकन घेऊन या. ओके, गो रन. लगेच? हो. आता तू बघच राधिका काय होतं ते.